मेहरबान कदरदान माझ्या जमलेल्या सगळ्या भाव बहिणींनो आणि काका मामींनो. हे बाबा, अरे अरे काय यार सारखं माझ्या पाठीमागे लागला तू. आहे ना, तर व्यवस्थित आहे ना. बरं मी काय म्हणतो काका मामांनो, आज हा जमुना तुम्हाला काही सांगायला आलेला आहे. जमुने बोला ना, काय सांगणार आहे असा या मायबाप प्रेक्षकांना. आज आपण का 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान भारतात एक अभियान चालणार आहे. कसलं अभियान? अभियान म्हणजे स्वस्थ नारी आणि सुदृढ अपरिवार. अच्छा, सुदृढ आणि सुदृढ परिवार. अच्छा अच्छा, अरे वा 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 वा. हे अभियान चालणार आहे आणि या अभियानाची माहिती देण्यासाठी आपण एक नाटक सादर करणार आहे. अरे वा, नाटक तुमचं नाटक म्हणजे अहो शंकराचार्य माझं तर आठवते ते नाव. अरे हा हा हा, ते पेटूराम ते फिटूराम. फिटूराम, हे नाटक आहे, हे नाटकाचं नाव आहे. हा का? मला वाटतं काय तुला काही पेट बीट आलं काही. या अभियाना अंतर्गत भारतात या अभियानादरम्यान भारतात हजारो शिबिरे चालणार आहे. अच्छा अच्छा अच्छा. आणि यात आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काय बोलतो? आपला 8वा राष्ट्रीय पोषण माह उपक्रम याचं उद्घाटन करणार आहे. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. एवढी सगळी प्रोसेस होणार आहे, माहिती आहे का तुम्हाला काही? वा 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 वा. आणि काय 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 बोला बोला बोला, लय बोला. हा हा, ऐक ना. अरे तुला जसं झालं ना काय काय तसं मलाही झालं. आता मलाही काय आठवून नाही राहिलं. हा ना. उपक्रमाअंतर्गत काय काय मिळणार आहे? काय 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 मिळणार आहे, काय मिळणार आहे? स्पेशली महिलांना आणि बालकांना याचा लाभ मिळणार आहे. क्या बात आहे. काय काय मिळणार आहे का ऐकून घ्या. हे जे शिबिर होणार आहे त्याच्यामध्ये महिलांना मोफत तपासणी केली जाणार आहे. अच्छा. आणि महिलांचे जे जे आजार आहेत त्यांची, जसं की बीपी, डायबेटीज, कॅन्सर, या आजाराची त्यांची मोफत तपासणी होणार आहे. काय बात बोलत्या. तसेच अजूनही काय काय मिळणार आहे आमच्या महिला सांगतील तुम्हाला. अरे वा 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 वा. ऐकूनच घेऊ. या योजना हे क्रिया सर्व डिजिटल करण्यात आलेल्या आहे. जाणून घ्या आता. योजना काय काय आहे? त्याचबरोबर इथे महिलांना कर्करोग यावरती मोफत उपचार आणि तपासणी केली जाणार आहे. वा वा, क्या बात. रक्ताची कमी म्हणजे एनिमिया, टीबी व सिकल सेल आजाराची तपासणी. गर्भवती महिलांची व लहान मुलांना याचे लसीकरण उपलब्ध करून देण्यात आले, त्याचा सर्वांनी लाभ घ्या. वा वा. त्याचबरोबर मधुमेह, उच्च रक्तदाब यावरती मोफत उपचार आणि मोफत सल्ला, त्याचबरोबर मोफत औषधी दिली जाणार आहे. तसेच हे जे 8वा
राष्ट्रीय पोषण माह आहे त्या अंतर्गत आपल्या सगळ्यांना एक जानकारी म्हणजेच आपल्या माहिती बरोबर माहिती देणार आहे. तर ती माहिती काय काय माहिती आहे सांगा. हा माहिती सांगतो मी तुम्हाला. बाळ जन्मल्यानंतर बाळाला पूरक आहार, त्याचप्रमाणे त्याची देखरेख आणि शिक्षणासोबत पोषक आहार ही सुद्धा आपली योजना देणार आहे. जबरदस्त. आणि आणि त्याच्यात- कुठे मिळणार आहे सगळ्या सोयी सुविधा आपल्याला? एवढ्या सोयी सुविधा कुठे मिळणार आहे? हो, मिळणार आहे. पहिले अजून सुविधा आधी मिळणार. ऐकून तर घ्या. सगळी माहिती ऐकून तर घ्या. मग नंतर चर्चा करू मंडळी. नीट ऐकून घ्या आधी सगळं. मग प्रधानमंत्री मातृवंदना योजना जी आहे याचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आधी रजिस्ट्रेशन करावं लागतं. आणि कुठं करावं लागतं ते? ते रजिस्ट्रेशन आपण आरोग्य केंद्रात करू शकतो. अच्छा त्याच्यानंतर अंगणवाडीत करू शकतो. अरे वा. भरपूर ठिकाणी अंगणवाडी म्हणजे आपल्या घराच्या जवळच करू शकतो आपण. मग अशा वर्करला कोणाला सोडायचं नाही, सगळ्यांना विचारायची माहिती. अच्छा एवढी सगळी माहिती ते विचारायची. सांगते. मग फॉर्म भरायचा. या योजनेअंतर्गत जो लठ्ठपणा हा एक आता अगदीच ग्रासून गेलेला आहे सगळ्या घरात निर्माण झालेला आहे. बघू. हा. तर ते कशामुळे होत आहे? कशामुळं? तर तेच सांगणार आहे. तर ते साखर आणि जे खाद्यतेल आहे ते योग्य प्रमाणात न खाल्ल्यामुळे. बरोबर. तर त्याचा सीमित प्रमाणात कसं खाल्लं जाईल, कसं आपण त्याचा सीमित प्रमाणात वापर करू त्या माहितीवरती जोर देणार आहे. नाही त्याचा योग्य वापर केलाच पाहिजे प्रत्येकाने. आणि सांगा तुम्ही. त्याचबरोबर जे आपण कोल्ड्रिंक घेतो, जंक फूड, त्यामुळे पण मुलांचा लठ्ठपणा वाढतोय. हो. आणि तब्येतीसाठी पण ते हानिकारक असतात. बरोबर. आणि त्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे व्यायामाचा अभाव आणि जास्त स्क्रीन टाइम वाढलेला आहे आजकाल. बरोबर. प्रत्येकाच्या मुलाच्या हातात मोबाईलच आहे ना. घरोघरी मालती चुली आता. घरोघरी मोबाईलची चुली. दाखवणार नाही असं थोडी, असं सोडणार नाही तुम्हाला. चला तर मग आता आपण बघूया नाटकाद्वारे. नीट खेळायला खेळता येतं का तुला? तुला येतं खेळता? भांडू नका म्हणजे नीट खेळ ना तू. खेळता येतं मोठं कोणाला बोलणार रे? आहे मग मी थोडासा मोठा. काय झालं? तुम्हाला सांगतो, गलीवाले बोलता मी जर चाललो ना तर जमीन हलती. माझं ऐकून घेता का? थोडा खेळ मग केवढी गिचमिटी झाली ती कळतंय काय? अरे असू दे गिचपिडे बाबा, मला लोकांचं लय ऐकावं लागतं. मला माझा मोबाईल खेळू दे आणि मी माझे आहे ना पिझ्झा खातो. पिझ्झा माझ्या. काय बोलली तू ताई? किती मोबाईल बघतो? खेळ ना आमच्या पण मला मोबाईलच बघायचा आहे आणि मला खेळायचं नाहीये.
भूक जमली का? अगं आई मला भूक लागली ना ग. काहीतरी बनवते तुझ्यासाठी बघू. बनव काहीतरी बरं. अगं पण आई मला पिझ्झा खायचा आहे, पिझ्झा. हो मला पण फार कंटाळा. हो फार कंटाळली बाबा. हे बसमध्ये जाणं येणं आणि इतक्या वेळ काम करणं होय फार कंटाळा. आणि आता स्वयंपाक. आई पण पिझ्झा मागव, पिझ्झा मागव, पिझ्झा मागव. चल गं, आली आहेस तर पिझ्झा मागवते. आणि बघ चल. कुठला पिझ्झा बनवायला जाऊयाला? मला पिझ्झा आवडतो ना मावशी. डबल चीज वाला पिझ्झाच खाणार करू तर पिझ्झा खाऊ घालते. हो जाऊ दे गं. मला- डबल चीज का? हो पिझ्झा मागवू का? हो आम्हाला डबल चीज हो. वाटलंच होतं मला. ये तिला खाली. हा आता केला का ऑर्डर तू? हो ऑर्डर केला आणि बर्गर पण नंतर करणार आहे. बर्गर पण पाहिजे बरं का मला. हो. तुला काय गं? मोमोज सांगू? नको नको. अगं खा गं. काय का मावशी? मी ऑर्डर केलाय हा. पिझ्झा आला, पिझ्झा आला. जा, घे. या पिझ्झा द्या. जरा आई पैसे दे का यांना? अरे मी केले ऑनलाईन थँक्यू थँक्यू. अरे वा 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 पिझ्झा आला बरं का पिझ्झा. ए थांब मला खाऊ द्या तू. काय लावलंय? काय चालू आहे? पिझ्झा खातोय. पिझ्झा खातोय. सकाळी काय खाल्लं? बर्गर खाल्लं. आता दुपारी पिझ्झा. हे बघ ना आई, रात्री किती काय काय खायचं? मला ते. अरे घरातली भाकर तुकडा केव्हा खाईन या पोरगा? हो खाऊ दे त्याला पिझ्झा. असं खाल्लं नाही तर त्याचं पोट कसं भरणार? आणि पोट भरलं नाही तर वाढणार कसा? अरे तो वाढून नाही राहिला, त्याचं पोटच वाढून राहिलं फक्त. पप्पा काय बोलताय तुम्ही असं मला? तुझ्या कानामागे दिली पाहिजे नेट. अरे काही सांगतोय. मूर्खासारखं वाटतं तुम्ही सगळे. रडवताय. अहो तसं काही नाहीये. आजकाल सगळेच खातात पिझ्झा. अरे आईचं काम राहतं मुलांवर संस्कार करणं योग्य. अहो बरोबरच आहे. ते पण खाण्याचीच वस्तू आहे ना. अरे खाण्याची वस्तू आहे तर तू चांगला स्वयंपाक बनव, त्याला चांगल्या प्रकारे जेवण खाऊ घाल. हे काय पिझ्झा हे करणं? अरे देवा काय करायचं आता? या हो या. नाटक बघा. हो, या. नाटक बघा. पैशाचं. नाटक बघा. पैशाचं. नाटक बघा. आलं सांगा. नाटक बघा. वहिनीला सांगा. नाटक बघा. मावशीला सांगा. नाटक बघा. काकांना सांगा. नाटक बघा. आजीला सांगा. नाटक बघा. नाटक बघा. नाटक बघा. नाटक बघा. हो. सांगायला आलो ना आम्ही. सांगायला आलो ना आम्ही. सांगायला आलो ना आम्ही. ऐकायला पाहिजे ना कोणी. सांगायला आलो ना आम्ही. ऐकायला पाहिजे ना कोणी. माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजकाल लहान मुलांमध्ये मोठेपणा जास्त वाढत चाललाय. त्याचे एकच कारण जंक फूड, फास्ट फूड खाणं, त्यात थंड पेय पिणे, कोल्ड्रिंक्स आणि वेळेवर झोपणे नाही, त्याचबरोबर जास्त मोबाईलचा वापर. यामुळे लहान मुलांमध्ये लठ्ठपणा जास्त वाटतोय. काय त्याच्यावर? मॅडम त्याच्यावरती उपाय काय आहे सांगा ना. आहे ना, सोपं आहे. वेळेवरती झोपणं, वेळेवरती उठणं, पुरेशी झोपही महत्त्वाची आहे. त्याचबरोबर दूध, दही, कडधान्ये आणि पौष्टिक आहार असं खाल्ले गेले पाहिजे. आणि व्यायाम तेलकट, जंक फूड, परत थंड पेय हे बिलकुल बंद करायला पाहिजे. म्हणजे मी पिझ्झा खायचाच नाही का हो मॅडम? खायचा ना, पण आठवड्यातनं एकच दिवस. बरं. टीव्ही आणि मोबाईलही वापरायचा, पण दिवसभरातनं एकच तास. अच्छा. त्यानेही डोळ्यांवरती त्रास होतो. त्रास होतो. हो. शरीराला व्यायामाची खूप गरज आहे. आज आपण दररोज सकाळी पहाटे उठून योगासने केली पाहिजे. अरे बापरे, म्हणजे आता मला व्यायाम करावा लागेल हा मॅडम? अरे खाणं खातो मन भर. खाणं खातो मन भर. व्यायाम झिरो. व्यायाम झिरो. अरे खाणं खातो मन भर. खाणं खातो मन भर. व्यायाम झिरो. व्यायाम झिरो. लहानपणी झाला. लहानपणी झाला. लहानपणी झाला. झिरोचा झिरो. लहानपणी झाला. झिरोचा झिरो. लहानपणी झाला झिरोचा झिरो. या हो या. नाटक बघा. या हो या. नाटक बघा. बिल पैशाचं नाटक बघा. पैशाचं नाटक बघा. काकांना सांगा. नाटक बघा. मावशीला सांगा. नाटक बघा. ताईला सांगा. नाटक बघा. वहिनीला सांगा. नाटक बघा. नाटक बघा. नाटक बघा. नाटक बघा. हो. एक सर
पण व्यायाम करतो आता मी मोबाईल पण नाही ठेवून देणार आहे. मोबाईल पण नाही वापरणार. ठेवून दिला आम्ही. हा इमानदारीतच खिशात ठेवला. आपण रोज खेळत जाऊ हा, रोज सकाळी. आज हासुनीचं नाव पिटूराम पिटूराम नाही. सलमान खान पण विचारेल आता. काय विचारेल सलमान खान? वा काय बांधकाम तुझ्या डाईटचं रहस्य काय? माझ्या आईच्या हातचं जेवण आणि वाया. जंक फूड कमी, जंक फूड कमी, खा फळे आणि भाज्या. खा फळे आणि भाज्या. जंक फूड कमी, जंक फूड कमी, खा फळे आणि भाज्या. फळे आणि भाज्या. खेळ आणि बागड रे दोस्ता माझा. खेळ आणि बागड रे दोस्ता माझ्या. खेळ आणि बागड रे दोस्ता माझा. खेळ आणि बागड रे दोस्ता माझ्या. खेळ आणि बागड रे दोस्ता माझा. खेळ आणि बागड रे दोस्ता माझ्या. लठ्ठपणा, लहानपणी लठ्ठपणा नको रे बाबा. 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 सुदृढ आयुष्य, उदंड आयुष्य आणि चांगलं आयुष्य जगू दे बाबा. आयुष्य चांगलं आयुष्य जगू दे बाबा. पॅकेटमध्ये ज्यूस पिझ्झा बर्गर आठवड्यातून एकदाच खाल्लं पाहिजे. मोबाईल आणि टीव्ही फक्त दिवसातून 1च तास वापरायचा आणि वेळेवर झोपायचं आणि वेळेवर उठण्याचं. जे आपल्याला जे त्वरित लागतं तयार होतं ना, जे रेडी टू ईट खाणं हे आरोग्यासाठी अपायकारक आहे. आणि नेहमी हिरव्या पालेभाज्या जे काही आपले पालक बनवतात ना त्याचाच आहार घेतला पाहिजे. निरोगी आरोग्यासाठी आपण नियमित व्यायाम केला पाहिजे आणि आपण नियमित ध्यान केलं पाहिजे. त्याने आपलं आरोग्य सुदृढ राहील आणि आपल्याला प्रचंड आयुष्य लाभेल. तर आमचं हे पथनाट्य सादर करण्याचं कारण हेच आहे की लहान मुलांवर व्यवस्थित लक्ष दिले गेले पाहिजे. तर काय आहे की जर आपले मुलं व्यवस्थित राहिले तर आपलं घर व्यवस्थित राहणार आहे. जर आपलं घर व्यवस्थित राहिलं तर आपलं शहर व्यवस्थित असणार आहे. जर आपलं शहर व्यवस्थित असणार आहे तर आपलं महाराष्ट्र व्यवस्थित असणार आहे. त्याचबरोबर जर आपलं महाराष्ट्र व्यवस्थित आहे तर आपला भारत देश व्यवस्थित असणार आहे. हो, म्हणजे तंदुरुस्त असणार आहे. आणि आपण ही माहिती ऐकायचीच नाहीये तर अंमलात सुद्धा आणायची आहे. आणि आपण त्या माहितीचा वापर करायचा आहे, आपल्या जीवनात त्याचा वापर करायचा आहे आणि आपलं आयुष्य सुदृढ बनवायचं आहे. आपल्या या पथनाट्याद्वारे आम्ही हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आपल्या मुलांना म्हणजे आहार कशा प्रकारे द्यायचा. त्याशिवाय पालकांनी मुलांचे फार लाड न करता त्यांना बाहेरचं अन्न खाऊ न घालता आपल्या घरातील पौष्टिक अन्न खाऊ घालावे हाच याच्या मागचा हेतू आहे. तर ते 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर ही जी 1 महिन्याची योजना उपक्रम चालू होत आहे त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये आणि सामुदायिक जे आरोग्य केंद्र आहे तिथे अंगणवाडीमध्ये माहिती घेऊ शकता. तुम्ही सगळ्यांनी आपलं नाटक बघितलं, वेळ देऊन तुमचा वेळ खर्च करून आमचं एवढं नाटक बघितलं, नाटकाचा आनंद घेतला, त्याच्यावर विचार केला आणि मनोरंजन यांचं त्यासाठी धन्यवाद.